चला, ह्या आमच्या 6व्या वर्गाच्या मुली आहेत इको क्लब अंतर्गत, आणि त्यांच्याजवळ एक टमाट्याचे हे रोप आहेत. टमाट्याचे रोप आहे. अजून कशाचं आहे, अजून हे बघा पालक आहे आणि हे टमाटे आहे. आणि आमच्या ह्या पोरांनी असे रोपं लावलेलं आहे. ह्या आमच्या मुली ठीक आजपासून बरोबर किती दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी, म्हणजे 4 फेब्रुवारीला आमच्या ह्या मुलींनी लावलेलं हे टमाट्याची रोपं लावले आम्ही छोट्याशा कुंडीत. तर त्याला झाले आज 15 दिवस, आणि 15 दिवसानंतर बघा हे छोटे 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 रोपं झाले तयार. हे बघा. आणि यामध्ये आम्ही हे टाकली माती. कोणती माती टाकली का सुहानी आपण? गांडूळ खतामधली. गांडूळ खत. ती गांडूळ खत आहे ना, हे बघा आमच्या शाळेच्या ते कॉर्नरला जे दिसते ना, ते आहे गांडूळ खत. आपण याच्यात गांडूळ खत टाकलं. आता ही रोपं आपण का करणार आहोत, तर मला ही सांगते आमची तनुजा. आता ह्या रोपांचं आपण का करणार आहोत? परसबागेमध्ये लावणार आहोत. आणि का करायचं? आपल्या परसबागेमध्ये लावायचं आणि काळजी घेणार आहोत. बरोबर. आम्ही त्या बागेची ही रोपं आहेत ना आता बागेमध्ये लावणार. आणि आपल्या बागेमध्ये आहे कशा कशाची रोपं आहेत ग गुंजन? टमाट्याची, पालक, मेथी, वांगे, मुळे. तर ही आमच्या बागेतली रोपं. चला, एक आम्ही एकदा परत तुम्ही बघितलं असेल, हे बघा ही आहे वांग्याची रोपं, आणि ही बाजूला आहे ते मुळे, आणि हे इकडले टमाटे. टमाट्यांची सुंदर सुंदर रोपं, टमाटे पण लागले. आणि ही बघा हे मुळे आहेत. ही ताजी ताजी पालक आणि हे वांगे. आणि ही आमच्या मुलींनी नवीन लावलेली पालकांची रोपं. पालक तयार झाली, पालकचा वाफा तयार आहे. आणि ह्या खतामध्ये पानाची माती होणार आहे का अवघ्या काही दिवसामध्ये.